नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, तुमच्या राशन कार्डवर आता पैसे मिळणार आहे। आता ते पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये कशा प्रकारे घ्यायचं, कोणता फॉर्म भरून द्यायचं, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। कोणता फॉर्म भरून द्यायचा, कोठे द्यायचा आणि हे पैसे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता संपूर्ण माहिती बघण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। तर मित्रांनो, राशन कार्डवर पैसे किती आलेत, किती जमा झालेत हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोअरवरून मेरा राशन ॲप डाउनलोड करायचं आहे। मेरा राशन ॲप डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचा लोगो असेल आणि त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे। आता यावर टॅप करून तुम्हाला तुमचं आधार नंबर टाकून OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या एमपिन जनरेट करू शकता आणि एमपिनच्या सहाय्याने डायरेक्टली हा ॲप ओपन करू शकता किंवा स्वीप बटनवर क्लिक करून तुम्ही हा ॲप स्वीप करा। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला राशन कार्डवर किती पैसे आलेत हे आपण सर्वात अगोदर बघूया आणि ते पैसे तुम्हाला बँक खात्यामध्ये कसं घ्यायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी बेनिफिट रिसीव फ्रॉम गव्हर्नमेंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे। आता यामध्ये बघितलं तर एप्रिल, मे, जुलै आणि ऑगस्ट अशा महिन्यांचं या ठिकाणी दाखवण्यात आलेले। म्हणजे या ठिकाणी एका महिन्याचा मिस झालेले तो म्हणजेच जून महिन्याचे यामध्ये आपल्याला पैसे मिळाले नाही, पण यामध्ये 4 महिने दाखवले आहेत। एप्रिल ते ऑगस्ट अशा महिन्यांचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन दाखवलेले 2745 रुपये या ठिकाणी टोटल अमाऊंट सबसिडी अमाऊंट आहे। आता हे पैसे आपल्याला बँक खात्यामध्ये घ्यायचे तर कशा प्रकारे आपण घेऊ शकतो, कोणता फॉर्म भरून द्यायचा आणि तो फॉर्म कोठे द्यायचा बघूया समोर। तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेचा लाभ मिळवण्याबाबतचा नमुना अर्ज आहे। म्हणजे आता जे राशन कार्डवर तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते पैसे तुम्हाला जर बँक खात्यामध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे। या फॉर्मची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। आता हा फॉर्म संपूर्ण भरायचं आहे, कोठे द्यायचं मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे। आता अर्जदारांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, या ठिकाणी राशन कार्डचं क्रमांक टाकायचं आहे। आता क्रमांक तुम्ही या ठिकाणी सुद्धा टाकू शकता आणि या बॉक्समध्ये सुद्धा टाकू शकता, पण तुम्हाला खास करून या बॉक्समध्ये टाका कारण की बॉक्स दिलेले आहेत। आता रोख रक्कम हस्तांतरणासाठी आधार क्रमांक हे बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे। जर लिंक नसेल तर लिंक करून घ्या आणि या ठिकाणी तुम्हाला होय असं लिहायचं आहे। आता कुटुंब प्रमुखांच्या वैयक्तिक बँक खात्यास प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। म्हणजे कुटुंब जे प्रमुख आहे आपलं हेड ऑफ फॅमिली त्यांचं तुम्हाला बँक खातं द्यायचं आहे, त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। बँकेचं नाव टाका, या ठिकाणी शाखा टाका, त्यानंतर बँक खाते क्रमांक टाकायचं आहे। खाते कोणत्या प्रकारचं आहे, वैयक्तिक आहे की जॉईंट खातं आहे, तुम्हाला वैयक्तिक खातं टाकायचं आहे। IFSC कोड टाका, जो बँकच्या पासबुकवर असेल तोच IFSC कोड टाका। आता जरी तुम्ही हे बँक अकाउंट डिटेल नाही दिले तरी पण तुमच्या आधार नंबरवर हे पैसे पाठवण्यात आलेले असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच आधार नंबरवर हे पैसे पाठवले जातील, ज्या बँक खात्याला तुम्ही आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये हे पैसे जातील। आता शिधापत्रिकेच्या पहिल्या आणि शेवटच्या पानांचं तुम्हाला प्रत द्यायचं, म्हणजे तुमचं जे राशन कार्ड आहे त्याच्या पहिल्या पानांचा आणि शेवटच्या पानांचा तुम्हाला झेरॉक्स द्यायचे आहे। बँक पासबुकच्या पहिल्या पानांचं सुद्धा तुम्हाला झेरॉक्स द्यावं लागणार आहे। आता यामध्ये तुम्ही स्थळ टाका, दिनांक टाका आणि या ठिकाणी कुटुंब प्रमुखांची स्वाक्षरी आणि नाव आणि स्वाक्षरी या ठिकाणी करायचं आहे। सर्वात अगोदर तुम्ही खाली नाव लिहा कुटुंब प्रमुखाचा आणि वरती स्वाक्षरी करायची म्हणजे सही करायची कुटुंब प्रमुखाची। तर हा फॉर्म एक फॉर्म झाला। तर हा फॉर्म तुम्हाला भरून जवळच्या शिधापत्रिका दुकानदाराजवळ द्यायचा आहे। दुकानदार हा फॉर्म तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखल करतील आणि जिल्ह्यामध्ये दाखल केल्यानंतर तुमचं जे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।